यानंतर बुलेटिनमध्ये बातमी आहे शरद पवारांसंदर्भातली। शरद पवार यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। शरद पवार गटाचे मात्र काही आमदार काँग्रेसमध्ये जायच्या तयारीत असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना केलाय। तर शरद पवार गटाच्या अनेक आमदारांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितल्याचा दावा सुद्धा तटकरे यांनी केलाय। तर 4 जून नंतर सुनील तटकरे हेच भाजपात जातील असा दावा पवार गटाकडून यावर केला जातोय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। साम टीव्हीनं यावेळी सुनील तटकरेंशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आणि त्यामध्ये सुनील तटकरेंनी हा मोठा दावा केलाय। शरद पवार गटाचे काही आमदार हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि यासह त्यांनी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ सुद्धा मागितली आहे असाही खळबळजनक दावा या ठिकाणी सुनील तटकरे यांनी केलाय। 4 जूनच्या नंतर सुनील तटकरे हे देखील भाजपामध्ये काही आमदारांच्या सोबत डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत, कारण त्यांना शरद पवार साहेबांच्याकडे एंट्री मिळणार नाही। म्हणून आता ते गोंधळलेल्या अवस्थेत सुनील तटकरे आहेत। म्हणून आता आपला पक्ष वाचवायचा आहे किंवा आपल्या पक्षातले आमदार हे शरद पवार साहेबांकडे जाऊ नये, त्यांना आपल्याला भारतीय जनता पार्टीत घेऊन जायचंय। म्हणून ते असे काहीतरी वक्तव्य करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या पक्षाला सावरायचा केविलवाना प्रयत्न करत आहेत।